आणि आपलं मटण मी मगाशी फ्राय करायला टाकलं होतं. हां, मस्त टोमॅटो पण परतून घ्यायचे. हे आपण फक्त चपाती सोबत खाण्यासाठी वगैरे असं म्हणून केलंय. प्रॉन्स फ्राय, कोळंबी रवा फ्राय झालेला आहे. सुरमई आणि पापलेटला पण मागं मला शप्पथ यार, मला हे डायरेक्ट तिथं घेऊन गेले जुन्या आठवणींमध्ये कोळंबी. तर नमस्कार आणि गुड इव्हनिंग मंडळी. आणि आपलं आता नॉनव्हेजचं सत्र संपत आलेलं आहे. आपल्याला आता लगेचच श्रावण महिना लागणार आहे आणि त्यासाठी आम्ही आपली गटारी जी असते ती साजरी करतोय. ती गतहारी वगैरे अमावस्या, दीप अमावस्या वगैरे त्याचं बरंच नाव आहे. बरेच जण त्यांना नाही आवडत, त्यांचं म्हणणं असतं नॉनव्हेज खाऊन तुम्ही घालवताय असं तसं वगैरे जे काय असेल ते. पण आम्ही लहानपणापासून किंवा पारंपरिकरित्या मम्मी पण सांगेल तुम्हाला नंतर आम्ही करत आलो. पारंपरिक नाही म्हणता येणार पण काइंड ऑफ पारंपरिकच, कारण की आतापर्यंत आमच्या आजी वगैरे ते त्याच्यानंतर त्यांचे वडील वगैरे ते करत आलेत की आता श्रावण आपण नॉनव्हेज नाही खाणार, तर एक दिवस आहे त्या दिवशी जरा खाऊन घ्यायचं असं जरा मन भरेपर्यंत. तर ते आम्ही साजरं करतो काइंड ऑफ. आणि आज आपण तुम्ही बघितलंच आहे थंबनेलमध्ये असली मस्त मोठी थाळी बनवणार आहे. त्यातलं एक प्रोडक्ट आहे ते मम्मीच्या ताटात नसणार आहे कारण मम्मी मटण खात नाही. पण हे सगळं बनवायला घेतलं आता आम्ही लोकांनी आणि आता त्यासाठी आपण काय काय तयारी केली तेच बघायला जाऊया. चला. तर मंडळी आपण आलोय आहोत आणि आपलं मटण मी मगाशी फ्राय करायला टाकलं होतं, जे भुना मटणची रेसिपी अगेन ही तुम्हाला खाली मी टॅग करून देईन. त्याचं अर्धी प्रोसिजर झाली आहे, अर्ध भुनणं त्याचं बाकी आहे जे काय म्हणतात ते. आणि त्याच्यात आता दही आणि गरम मसाला वगैरे टाकून मी ते फिनिश करेन. मम्मी आणि स्नेहाने इकडे चपात्या करायला घेतल्यात आणि स्नेहा आता थोड्या वेळाने काय घेणार आहेस करायला? हे कांदा आणि टोमॅटो कापून ठेवलेत. मगाशी मी कापत होतो मटणाला तर म्हटलं यांना तर करून ठेवतो. आता काय पुलाव चिकनचा करायला घेणार आहेस तू. आणि ह्या व्हिडिओची सगळ्यात मेन रेसिपीच्या 2 आहेत, त्यासाठी ज्या प्रॉन्स आहेत आपण तिथे ठेवलेल्या त्याचं मम्मी थोड्या वेळाने करायला घेणार आहे. तर आपण चपात्या करून थोड्या वेळात भेटूया. तर आपण आता इथे हे जुगाड करायला घेतलं आहे कारण की आलं लसूण घरातलं संपलं आहे. स्नेहाने घेतलं आलं आणि लसूण आणि ते टेचून मस्त रस्टिक स्टाईल. इथं राईचं तेल मस्तपैकी आपलं गरम होत आहे, त्यातलं धुवर निघायला सुरुवात झाली. स्नेहा काय करते तू? चिकन पुलावची रेसिपी पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक केलेली आहे, पिन नाही केलेली. येस, आपण ते वाट लावलेला पुलाव पण स्नेहाकडे एक आहे पिंक कलरचा, त्यामुळे तो पण काहीतरी पिंक कलरचा बीटचा मस्त तो पण काहीतरी दाखव. आणि आपण आता इथे स्नेहाचे पुलावची रेसिपी नाही दाखवते कारण ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला लिंक करून दाखवतो ती बघा. आणि आपण आता मम्मी जस्ट कोळंबी बघा आपलं मस्तपैकी मोठे मोठे एक फ्रायसाठी आणि एक आपल्या भाजीसाठी आम्ही स्पेशल विथ कवच घेतलेले आहेत त्या, की जेणेकरून त्याचं कवच तसंच्या तसं राहील आणि त्याच्याने एक एक्स्ट्रा फ्लेवर येतो आहे ना मम्मी. कवच जे असतं ते त्याच्यामुळे काहीतरी एक्स्ट्रा फ्लेवर येतो ना. मम्मी अंधारात बसली इकडे. आपण ते सगळं करायला घेऊया आणि आपण स्नेहाला पुलावाचं फोडणी दिल्यानंतर आपण मम्मीला भेटूया. सॉरी स्नेहाला नाही, मम्मीला भेटूया. चला. हा मंडळी, पुलावला मस्तपैकी उकळ आलेली आहे. आपण चिकन शिजवून घेतलं आणि त्याच्यात तांदूळ टाकलेत बासमती छान. आणि मम्मीने ते काय करायला घेतलं तुम्ही? आपले कोळंबी मसाला, कोलबी मसाला, त्यासाठी तेल ठेवलं, कढीपत्ते घेतले. हो, आणखीन एक रेसिपी मी शेअर करतो खाली, चिकन मसाला, जी सेम स्टाईलने बनते. जी कोणीच बघितली ना तुम्ही, मी खूप रागावलोय. बाकीच्या व्हिडिओत चिकन मसाला काय नाही बघितला, पण बघा ती रेसिपी सेम आहे आणि खूप मस्त लागते. बिना वाटण्याचं चिकन घरच्या घरी फास्ट बनतं. सेम स्टाईलने आपण आज हे बनवतो, कोळंबी मसाला करतो. तो पहिला आता काय कांदा घालते म्हणजे कांदा परतलाय. हां, आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि आमची भांडीवाली आली. तिला काय भांडीवाली बनवली? ती तोंड फुगवून बसले का ग? बोल. चिरवतो कशाला सारखं. ओके. चला, चवीनुसार स्वादानुसार हळद, धणे पावडर, थोडा गरम मसाला पाहिजे ना. ते हा कांदा लसूण मसाला हां, थोडासा. आणि आणि लाल तिखट. याने कलर पण येईल जरासा. यस. तिखट नको ना जास्त. नाही, कांदा लसूण मसाला टाकला त्याच्यात. ते मसाला अख्खा मसाला आहे ना त्याच्यात, त्याच्यामुळे टाकलं. गरम मसाला आहे ना त्याच्यामध्ये. कोथिंबीर टाकलेली आपण. आमच्याकडे अशी कोथिंबीर येते, तुमच्याकडे पण अशीच कोथिंबीर येत असेल ते कमेंट करून मला नक्की सांगा. अरे मला आले झोप. म्हणजे जेवणार कोण? बघ, जेवल्यावर झोप जाणार असं पण आहे सगळं उलट पालट, काय कळत नाही. लगेच टोमॅटो
मस्त टोमॅटो पण परतून घ्यायचे छान. व्हेरी गुड व्हेरी गुड. भारी होतं. हे जरा गळवायला लागतील ना. हां ते शिजले पाहिजेत ना पूर्ण. कारण प्रॉन्स आता हे तुम्ही चिकन बनवत असता तुम्ही आता थोडंसं परतलं लगेच चिकन टाकलं चालतं. पण आता हे लवकर याच्यासाठी शिजतील तुम्हाला ना. काय म्हणतात त्याला प्रॉन्स टाकायचे. प्रॉन्स लगेच शिजते ना. किती मला तर 3-4 मिनिटात लगेच प्रॉन्स शिजून तयार होते. सो मग आपण याला आता टोमॅटो पूर्ण शिजवून घेणार आहे. मीठ घालतायत आपल्याकडं. मीठ घालतात काय घालायचं असतं मला माहिती. दूध थोडं. कोळंबी हां हा नारळाचं दूध चालू शकतो. योस. मस्त रेसिपी. योस. नारळ आहे. माझा विचार चाललाय करू की नको करू कारण कोल्ड्रिंकचा विषय झाला तर नकार आला. म्हणून माझा विचार चालला होता की आपण सोलकढी चालेल. सोलकढी करावी का. पण मग ते खूप काही होईल का असं. कारण तुम्ही थंबनेल बघितलेत आणि म्हणून मला असं वाटतं की ते खूप असं ताट दिसलेलं आहे. काय करूया नको कर तुझ्या मनात आलं तर. नको जाऊ दे. सोलकढी नाहीतरी नॉनव्हेज जेवणाबरोबरच कर ना. चालेल पण नाही पण चालणार काय असं बघू ठरवू काय तर. कारण खूप होतं खूप पदार्थ. मटण आपल्याकडे आहे रेडी. हे आपलं बोना मटण आहे. थोडंसंच आहे. एवढ्या मोठ्या कुकरमध्ये तुम्ही बोला काय एवढंसं मटण आहे. प्लस प्रॉन्स रवा फ्राय आहे. प्रॉन्सचा मसाला आहे. चिकनचा पुलाव आहे. चपाती आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. सोलकढी आपण याच्यात करू. गटारी जोरात आहे. हो गटारी दीप अमावस्या. दीप अमावस्या ऍक्च्युली बुधवारी आहे. हो. तर आपण आता हे काय टोमॅटो पूर्ण शिजवून घेतलंय. कोळंबी टाकलेली आहे. साला सकट आणि थोडीशी काय जी काय होती ती बारीक टाकली जी होती ती. आणि फ्राय करायचे पीस आपण ठेवलेत बाजूला. कोळंबी आता परतून घेऊया. चला आता आपण याला झाकण मारलंय. कोळंबीला मग मी आलं लसूण लावलं होतं. अच्छा. हल्दी धनिया पावडर धणे पावडर जाते मस्त वेगळी. हे 3 बेसिक मध्ये मला वाटतं जाम मस्त मजा करतात. हो. आणि काय लाल तिखट मीठ लागेल ना यालाच. बस ना तिखट. होय हे आपलं काय सोबतचा स्टार्टर सारखा पार्ट आहे. आता तुझ्या डिश मध्ये दुसरा पार्ट नाही येणार आहे. म्हणजे हा मटण फक्त आमच्याच डिश मध्ये ना तुझ्या डिश मध्ये नाही येणार आहे. बस हॉटेलमधला पदार्थ किती मीठ जरा कमीच असतं ना. थोडंसं फ्राय वगैरे केलेलं याला तर कमीच असतं. बऱ्याच वेळेला कसे हे सर्व होतं ना सोबत चटणी सर्व होते. सो त्याच्यातल्या मिठामुळे ते ओव्हर होऊ शकतं. अशा प्रकारे मम्मीचं मल्टीटास्किंग चालू आहे. आणि आपण हे लाल झाली का. माझी सगळी सावली पडते त्याच्यावरती. अजून नाही दिली वाटतं. नाही होईल अजून ती. दिसतं वाटतं. हे आपण फक्त चपाती सोबत खाण्यासाठी वगैरे असं म्हणून केलंय. आणि त्याला थोडं पाणी सुटेल. जर का नाही सुटलं तर आपण थोडंसंच वाढवू. आपल्याला चपातीशी खायला बनवून होईल. काय खाते का कोकम लिंबू आपण मम्मी याच्यावर घेऊया पिळून घेऊया वर खाताना. हां हॉटेलमध्ये अशीच असते. हां बेसिक म्हणजे कोळंबी कोळीवाडा रवा फ्राय. कोळीवाडा वेगळा तो बॅटर लावून डीप फ्राय होतो. ते पण बनवायचं म्हटलं. आणि ही तवा फ्राय असते. रवा फ्राय आपण आता हे रश्श्यासाठी थोडं टाकायचं पाणी. हां थोडंसंच त्याच्यानंतर थोडं सुकेल पण ते कदाचित. त्यामुळे काय चपातीशी खाता येईल तेवढं. आणि हे 4 मम्मीने कोकमाची सालं टाकली. रातांबे कोकम. हे मस्तपैकी परतून घ्या. नाव आहे त्या फळाचं रातांबा. आणि मग कोकम माहित नाही. कोकम पण नाव आम्रफळ आंबा तसं काही वेगवेगळी नावं असतील कदाचित. हे मस्त आपण झाकण काढलं आणि त्याला उकळूया. थोडं शिजलं थोडं पाणी थोडं आटलं फक्त रस्सा होईल. हो ते काय ग त्याच्या रवा लावायला घेतलाय. हे आपण एक सिंगल कोट मारून घेतोय. घाई असेल तर लगेच सिंगल कोट मारून लगेच तव्यावर टाका तुम्ही भाजायला. पण लांबट राहायला पाहिजे ना कोळंबी. ती यार आता काय करायचं ती बोल होते. आता ही मग तुम्ही परत आम्ही लावून ठेवणार आहे. मग परत ते ओलसरपणा त्यात ऍड होऊन ते रवा वगैरे परत जरा हे होतो ओला होतो. मग परत एक सेकंड कोटिंग करायचं मस्त कुरकुरीत होतं. थोडं कोटिंग वाढतं पण क्रंचीनेस येतो त्याला छान. तर ते सगळे असे मस्तपैकी कोट करून घेऊ आपण. कोळंबी चाकलेली आहे सगळ्यांना न विचारता एकटीनेच. आणि चांगली झालेली आहे असं म्हणते मम्मी. अशा प्रकारे कोळंबीचं आपलं मसाला झालेला आहे. बोट घालून टाकायचं. रेसिपी झालेली आहे. रेसिपी नाही कोण बोलतं रेसिपी. आणि इकडे आपला गॅस फुकट चाललेला आहे.
योस म्हणूनच बनवलंय ते मस्त झालंय म्हणे मस्त झालंय खायला जमलं, मस्त येतं मम्मीला तुझं म्हणणं मम्मीला बनवता येत नाही मस्त जेवण. आई तू काय पण बोलतोय. काय पण नाही बोललो मी, वाक्य बोललो. Shut up. लागलं रे लागलं गे परत. मग पप्पा पण व्हिडिओ बघते. बघू दे, त्यांना पण माहिती आहे काय बोलले ते, सगळे घाबरतात तिला. भानोरल्या कोण? अच्छा आपण हो भानोरल्या आताच मस्त व्हिडिओ आलेला आहे पावसाळी स्पेशल. नाव काढलंय तर लिंक पण देतो. लिंक पण नाही, लिंक आता तो रिसेंटच व्हिडिओ, त्याची लिंक नाही टाकत कारण हे सगळं नॉनव्हेजचं आहे, ह्याच्यात भानोरल्यांचं नको. तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा चॅनलवरती, बघणारे ते बरोबर बघतात. रिसेंटच व्हिडिओ आत्ताचा मस्त आहे. ब्रेकफास्ट रेसिपी किंवा ट्रेडिशनल रेसिपी म्हणू शकतो, दणक्यात रेसिपी ती नक्की बनवून बघा. चटणी चहा, मी तर बोलेन चहा सोबतच खा, कारण सगळ्यांना आमच्याकडे, मला चटणी सोबत आवडतात पण मला सुद्धा चहा सोबत मस्त आवडतं, त्यामुळे नक्की बनवून खा. चरचर प्रॉन्स फ्राय कधी नसायला बनवलं तर खरंच बनवून बघा. म्हणजे आपण मच्छी आणतो, मच्छीला आलं लसूण, त्याच्यानंतर मग हळद तिखट आणि धणे पावडर लावून आपण त्याला ते फ्राय करतोच, मीठ वगैरे लावून. प्रॉन्स मोस्टली लोक रस्साच करतात, नाही तर सुक्का काहीतरी मसाला लावून ते फ्राय करतात. पण हे असं रवा लावून मच्छीसारखं पण फ्राय करून बघा, दणक्यात बाप लागते. आम्ही एक आहे इकडेच आपल्या ठाण्यात हॉटेल, आम्ही तिकडे जाणार आहे परत एकदा. बाळकुम कट्टा म्हणून आहे हॉटेल बाळकुमच्या इथे, आणि हॉटेल खूप छोटंच आहे, तुम्हाला गुगलवरती त्याची लिंक मिळेल. खूप छोटं हॉटेल आहे, बसायला तुम्हाला जेमतेमच मला वाटतं 4 टेबल असतील. पण जेवण आई शपथ, म्हणजे आपण जर का कोकणात वगैरे कुठे फिरायला गेलो, गोव्याला फिरायला गेलो, तर आपण खातो नाही का ते दुसरं जेवण खातो काहीतरी, आणि लोकल जेवण खायचं राहतं. तर ते लोकल जो प्रकार असतो ना चवती, ती त्या बाळकुम कट्ट्याच्या जेवणाला आहे. खरं सांगतो मी, नॉट स्पॉन्सर्ड, पण मी आणि मम्मी आपण कुठल्या तरी कार्यक्रमासाठी गेलो ना, काय बर्थडे होता का काय कशासाठी तरी गेलो होतो, मला आठवत नाही. पण ते जे नॉनव्हेज खाल्लं ना मी, भले मोठे नॉनव्हेज रेस्टॉरंटला मागे टाकणारे ते जेवण आहे भाई, घरगुती दणक्यात रे आई शपथ. म्हणजे मला एवढं हो, आम्ही मोस्टली प्रिफर करतो बाहेर मच्छी नाही खात, मच्छी घरीच खातो. तिथली मच्छी मस्तच होती, सगळंच छान होतं. हॉस्पिटॅलिटी पण छान, काका पण मस्त, आणि प्रॉन पापलेट थाळी. आणि त्यांनी हेच रवा फ्राय मी तिकडे खाल्ले होते मग प्रॉन्स, मग तेव्हा पण घरी बनवलं, चिकनचा रस्सा दिला होता मला टाकायला. त्यांचं ते आईस्क्रीम घरच्या घरी बनवतात वगैरे असं पण काय काय. तर आपण पण बाळकुम कट्ट्याला जाऊ, जसा श्रावण संपेल तसा. बर जाऊया आपण बाळकुम कट्ट्याला जाऊया नेक्स्ट. तर आपण सगळ्या प्रॉन्स घातलेत का तव्यावर, वा वा वा. एकदा दोनदा परतलेत, आणि आपला कोळंबी रवा फ्राय झालेला आहे. गोड वास आला त्याचा मला. सगळं गरम आहे आपलं, हे पण आता झालं. मी फक्त मटण गरम करून घेतो, लगेच आपण जेवायला भेटूया. चला जेवायला, कटारी साजरी करायला. तर मंडळी, थंबनेलमध्ये बघितलेलं ताटासाठी आम्ही आता जे फोटोशूट केलं त्यासाठी खूप प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण इकडे सगळ्यांनी त्यांची खाद्य भ्रमंती ना म्हणता येणार. कुठली फ्रायवाली खाल्ली का? एकदम फिशी मस्त झाला. होय काय? मी हे खाऊन बघते. कुठलं रे? रवा फ्राय? होय. सुरमई आणि पापलेटला पण मागं तू खाल्लंस का ते? कसं आपलं कांदा टोमॅटो आणि ते आंबटपणा कोकमचा काय फरक पडला? भारी ना, एकदम फिशी आले, मस्त आले तोंड. जे माशाचं असं लागायला पाहिजे तसं. मटण खाल्लंस काय? मटन तर तू अल्टिमेटच असतो. आणि हे पुलाव? हे मी नाही खाल्लं अजून. मी पुलाव खाते. आले बनवते तशी आले का? स्नेहाने मागे कार्यक्रम केलेला तसं नाही. स्नेहाने मागे काहीतरी कार्यक्रम केला, मला पुलाव येतो आणि काहीतरी करायला गेली. बिर्याणी पुलाव झालाय काय बोलते? आणि त्यात तू तो मसाला नाही वापरला ना बिर्याणीवाला? थोडासा टाकलं का? अच्छा, होय. कांद्याने घेऊ आपण. मी खाल्ला कांदा पहिला, लिंबू फक्त पिळलं रे. त्याचा मगाशी सुगंध सुंदर सुटला होता. फ्राय मस्तच ना. किती दिवसांनी बनवली? मी ना बोललो होतो फ्रायला आपण लिंबू पिळून घेऊया, गरजच नाही. ते एकदम पापलेटला एकदम ते
पापलेट नकोच मग सुरमई हे बस आहे. मग काय कोळंबी अरे कोळंबी कशी 500 रुपये किलो आणायची. आता ही फक्त आपली अर्धा किलो त्यात आपण 2 प्रकार बनवलेत. तर ते 1 किलो आणले तर त्यामध्ये बऱ्यापैकी खूप जास्त बनवले. मस्त असं त्याचा म्हणजे चव आली आहे मला ते कांदा टोमॅटो वाली. आणि साला सगळं आहे ना त्याच्यातली तर कोळंबी खूपच भारी लागते. हे जे ते मी लोकमान्यला तो कधी मला वाटतं इकडे आणल्यावर बनवली आहे काय कोळंबी ही? बनवले मी पण आल्यावर बनवले. ही शपथ यार, मला हे डायरेक्ट तिथं घेऊन गेले जुन्या आठवणींमध्ये कोळंबी. आणि हा भात पुण्याचा वर्ल्ड फेमस बिर्याणी म्हणते आता. हो महाराष्ट्रात वर्ल्ड फेमस. नाही फक्त घरात. सगळं चाकतोय मी काय काय खाऊ. मी तर फोटो चाटायला सुरुवात केली. थंबनेल बघितलं तुम्ही जे ते बघितलं ना एक्सप्रेशन तीच हालत झाली. असं एकदम बाई काय खाऊ. घ्या घ्या खाऊन घ्या. ते शेवटचं आहे श्रावण पकडायचं आहे ना. श्रावण डायरेक्ट आता गणपती गेल्यानंतरच. स्ट्रिक्ट श्रावण असतो बाबा. मनसोक्त खाऊन घ्या. यस भाई मस्त झालंय. आणि तुम्हाला तर काय आता भुना मटण आणि त्याच्यानंतर आपलं काय होतं पुलाव ह्याच्या रेसिपीज खाली आहेत. त्या रेसिपी आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉन्सचं आपल्याला इझी मिळतं आणि प्रॉन्स फटकन शिजते. तुम्ही असं टाकलं बनवलं लगेच शिजतं. वाफेवरचं आणि फ्राय. हो आणि ते तू खा बाबा. बिचारी कधी जी बघते आणि मला बोलते की मी खाऊ की नको. आणि ते ना वाफेवरचं पण मला वाटतं मग मी 10 मिनिटात शिजलं. आणि फ्राय तर आपलं मला वाटतं 5-6 मिनिटामध्ये शिजून रेडी झालं. कारण प्रॉन्स अति शिजवलीत की त्याचं रबर होणार. त्याचा रबर कधीच होऊन द्यायचा ना. त्यामुळे आणा प्रॉन्स. तुम्हाला आजकालचे मच्छीवाले साफ पण करून देतात तिथल्या तिथे. साफ करून घ्या. मी अर्धे साफ केलेले आणि अर्धे न साफ केलेले आणले. जे घरी केल्यावर मी केले कारण की मला कवच ठेवायचं होतं. तर हे सगळं मटेरियल आणा घरी बनवून बघा. गटारी आहे उद्याच टाकतोय. उद्याच टाकतोय म्हणजे मी उद्याच बोलतोय कारण मी आत्ता शूट करतोय आणि रविवारी हा व्हिडिओ येईल. घरी नक्की बनवून बघा. तुम्हाला आवडेल. हे प्रॉन्स आणा प्रॉन्स बनवून बघा. मटण आणा मटण भुना बनवून बघा. खाली मटणची रेसिपी आणि चॅनलवरती जेवढे नॉनव्हेज आहेत ना सगळ्या रेसिपीज बघा. सगळ्या बाप बनतात. आम्ही आमच्या त्या बेस्ट रेसिपी सगळ्या तुम्हाला दाखवतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मग असेच मस्त मस्त व्हिडिओ येत राहतील तुम्हाला. आणि आता सगळे पुढचे श्रावण स्पेशल आपण मस्त मस्त व्हिडिओ आणणार आहोत. श्रावणी सोमवार आहे. आपण थाळी करणार आहोत. श्रावणातल्या स्नेहाच्या काय काय स्पेशल व्हेज रेसिपीज आहेत. गोडाच्या काय काय रेसिपीज आहेत त्या करणार आहोत. मजा येणार आहे. चॅनलला असेच आमच्या फॅमिलीशी जोडून राहा. आपण खूप जवळ आपल्या क्षितिजाच्या जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. हो क्षितूला बरं वाटेल ऐकल्यावर माझं नाव घेतलं. हो आपण आपलं पोचतोय. आपलं एक गोल आहे आपलं त्याच्याजवळ पोचतोय. लवकरात लवकर आम्हाला पोचायला मदत करा. सबस्क्राईब करा चॅनलला आणि असंच आमच्यावरती प्रेम कायम ठेवा. आपण पुढच्या व्हिडिओत भेटू. या व्हिडिओसाठी एवढंच. चला बाय 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 बाय. या जेवायला सगळे.